आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी। मित्र असला जवळ जर मनासारिका, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारिका, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारिका। कोणीच आत्महत्या करणार नाही, फक्त मित्र संतांसारखा पाहिजे।
वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका मने जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठला विठला समचरण सरोजम सांद्र नीलाभुधावम जगन निहित पाणी मंडना मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीका यद्धातु मुनीन्द्रे समागत दिशंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपदाने कथेचा विसारू बाबाची सद्गुरुदास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदृषी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दने कला वंद्य जीवोद्धारार्थावतारम कलांकांक तेजोधिकामो दिवक्रम खलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाढलोमी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या वचनाईका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवडी लाली मेरे लाल की जित देखूं तलाल देखन गई लाल को हो गई लालम लालाई हनुमंत विराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पोतडा प्रगटला भूतडा कैवल्याचा पोतडा प्रगटला भूतडा
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाडा चैतन्याचा जिवाडा चैतन्याचा जिवाडा माझा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशानी हरी बाप साधकांचा माय बाप दरुशानी हरी बाप बाबूची सुखारूप सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा साधकांचा माय बाप साधकांचा माय बाप दर्शनी हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मुनीच्या चरणावर विनम्र भावने साष्टांग प्रणिपात करून आज ज्या भगवत भक्त संत आणि भक्त यांचं ऐक्य म्हणजे श्री मारुतीरायांच्या आपण या प्रांगणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत। पवनसुत श्री मारुतीरायांना त्या ठिकाणी विनम्र प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कडच असणारी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर वारकऱ्याचं अधिष्ठान वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि महाराजांचा गोड असा चिंतनीय अत्यंत महत्त्वाचा आणि अतिपरिचयाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात अभंग अतिपरिचयाचा आहे। वारकरी म्हटलं की कमीत कमी त्याचं एक चरण तरी पाच आहे। देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसाह पर्याय त्वसा किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो। सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे। माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो नाही काहीतरी बोलत चला, आवाज येतोय ना? कुठलंही कार्य म्हटलं मायबाप की त्या कार्याकरता कारण लागतं। काय लागतं? बोला ना काय लागतं? जाऊ का घरी, जाऊ का मी? बोलता का? काय लागतंय? कारण लागतंय। कोणी जर म्हटलं का हो आजचं कीर्तन काय कारण म्हणे विनाकारण होतंय का? विनाकारण कीर्तन होत? बोल चला माऊली, विनाकारण कीर्तन होत? पण मायबाप खरं सांगू विनाकारणच कीर्तन होत आहे। फक्त तो विना वेगळा ना हा विना वेगळा। तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळत आहे तुम्हाला। तर किम निमित्तानं आपण एकत्र आलो, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेमी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, महिला मंडळ आणि एक गावाचं नाही तर 4 गावांची मिळून सहकार्य वारकरी
संप्रदायात उपासना करणारी साधक मंडळी या सर्वांच्या अथक परिश्रमातून चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे संगीतमय रामचरित्र मानस कथा, या ज्ञानामृताचा आपण मागच्या 6 दिवसापासून त्या ठिकाणी लाभ घेत आहोत। ते ज्ञानामृत आपल्या कर्णपटलाद्वारे हृदयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। बोलता बोलता 16 वर्ष झाले, 16 वर्ष आहे आणि असं म्हटलं जातं 16वं वर्ष पण आमचं मोक्याचं आहे, नाही का? मारुती रायाच्या दरबारामध्ये आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। 16वं वर्ष आहे आणि 16व्या वर्षातील जवळजवळ 7व्या दिवसाची सेवा म्हणजे उपांत्य सेवा म्हणजे मागणीची सेवा ही माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली। विठ्ठल विठ्ठल समस्त सप्ताह कमिटी असेल, तरुण मित्र मंडळ असेल, 4ही गावातली मंडळी, श्री क्षेत्र वन मारुती, श्री क्षेत्र त्रिवेणी संगम इंजेगाव, धार डिगोड, दामोनी आणि देशमुख दिगोड या 4 गावांना मिळून चालू असलेला हा सार्वजनिक अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह त्यातला 7वा दिवस आहे। ज्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाटेला आली, बऱ्याच दिवसाआधी दिली गेलेली ही सेवा आहे, पण अत्यंत कमी वेळेमध्ये जवळ आलेली, हृदयाच्या जवळ आलेली एक व्यक्ती म्हणजे आपल्या गावाचे भूमिपुत्र श्री हरिभक्तपरायण सुमित दादा यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली। आणि महाराष्ट्रामध्ये इंजेगाव म्हणून सुद्धा एक गाव आहे, पण ते नेमकं बीड जिल्ह्यात आहे की परभणी जिल्ह्यात आहे याचा उलगडा करण्याकरता इथपर्यंत यावं लागलं, नाही का? आणि म्हणून त्यांच्या संपर्कातून ही सेवा प्राप्त झाली, येऊन उपस्थित झालो। तो मामाबापांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला। भव्य दिव्य असं स्वरूप या भगवंताच्या प्राणांगणामध्ये होत असलेल्या या सप्ताहाला आहे। या सप्ताहाकरता ज्यांची प्रार्थने उपस्थिती आहे, मी नेहमी म्हणतो आमची माता माऊली कितीही नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही, बरोबर आहे? नाही, तसंच आहे। सप्ताह कीर्तन उत्सव कितीही मोठी असली पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन टाळकरी लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा येत नाही। म्हणून यांच्याकरता ऐका ना, पाऊस पडल्यासारख्या टाळ्या नका वाजव, कीर्तनात टाळ्या वाजवल्या पाहिजेत। जे म्हणतात ना कीर्तनात टाळी वाजवू नाही, मी त्यांचं थोडं खंडन करेल, जे श्री गुरूंकडे शिकलो असं। कारण कीर्तनात टाळी वाजवल्याने काय होतं, आमचे संत सांगतात कीर्तनात टाळी होय पातकांची होडी। अहो पाप जडून नष्ट होत असतं जर कीर्तनात टाळी वाजवली। मग टाळी वाजवताना आपण कुच्चरपणा केला पाहिजे का? मोकळ्या मनाने टाळी वाजवली पाहिजे, एकदा जोरात टाळी वाजवा। वा वा वा, धन्यवाद। कारण सद्गुरू श्री विठ्ठल बाबा घोली एक वाक्य कीर्तनातून बाबा आवर्जून सांगायचे। बाबा म्हणायचेत नाना की दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे। किती आहे? इकडे बघा ना, किती अंतर आहे? एवढंच। दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे, पण बाबा टाळी वाजवण्याकरता माणसाचं मन मोठं लागतं। तुमचं अजून मन मोठं होईना, तुम्ही उद्या दाबून जेवा गाड्या। म्हणून ऐका, सुंदर असा योग आहे। उपस्थित या ठिकाणी वारकरी संप्रदायातले अध्वर्यू भीष्माचार्य असतील, द्रोणाचार्य असतील, या सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे दोघंही मृदंगवादक, पखवाजवादक श्री हरिभक्तपरायण महाराज असतील। मला माफ करा, तुमचे नाव मला माहिती नाही, पण तुम्ही मला लिहून द्या, मी पुढच्या वर्षी पाठ करून येतो। सुंदरशी दोघंही वादक या ठिकाणी आहेत। समोर चित्रीकरण चालू आहे। विणा वाजवण्याकरता साक्षात जगद्गुरूच आलेले दिसत आहेत। विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। गोड अशी सुंदर विठ्ठल संसष्टमी या ठिकाणी आमची रामे टाकडी या ठिकाणची आमच्या दादांची सिस्टीम आहे। सुंदर अशी कथा ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। एक महाराष्ट्रातलं एक युवा नेतृत्व रामायणाचार्य कृष्णानंद महाराज खडकीकर महाराजांच्या सुमधुर वाणीतून आपण भगवान रामचंद्र प्रभूंची कथा श्रवण केलेली आहे। का कोणी म्हणत असेल का हो मारुती रायाचं मंदिर आहे आणि तुम्ही रामचंद्र प्रभूची कथा करतायत, याचा समन्वय कसा साधायचा? मारुती रायाच्या आयुष्यात रात्रंदिवस जर फक्त एकच विषय जर कुठला असेल, जसं विषय तो त्यांचा झाला नारायण, त्या अनुषंगानं मारुती रायांच्या आयुष्यात असणारा विषय म्हणजे एक, तो म्हणजे कोण? फक्त राम, राम आणि राम। रामापलीकडे दुसरं काहीच त्या ठिकाणी मारुती रायानं आपल्याकडे घेतलं नाही, सर्व सोडून दिलं, पण 2 शब्द आपल्याकडे ठेवले ज्याला राम असं म्हणतात।
आणि राम या शब्दात जेवढं प्रेम आहे, राम या शब्दात जेवढी मर्यादा आहे, राम या शब्दात जेवढं सामर्थ्य, जगाच्या पाठीवर कुठल्याही शब्दामध्ये तेवढं सामर्थ्य नाही. आणि मारुतीरायानं ज्यांची सेवा करावी आणि मारुतीराय ज्यांची सेवा करतात त्यांची जर आपण सेवा केली तर नक्कीच मारुतीराय आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. या चतुराईनं या गावकऱ्यांना केलेलं हे रामायणाचं भव्य दिव्य असं गोड नियोजन आहे. म्हणून सर्व गावकऱ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा गड्या. कारण मारुतीरायांसारखं पवित्र दैवत या जगामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही. या जगामध्ये देवाचे अनेक अवतार होऊन गेलेत. शास्त्रकाराने तर वर्णन करताना श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेत. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध, कलंकी, सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार, वेणुपुत्र, हयग्रीव, ऋषभ, नर, नारायण, हंस, 14 अवतार आहे, 24 अवतार आहे. तसं सप्ताहामध्ये रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 8 वाजता त्या ठिकाणी काकडा भजन होत असतं. होतं काय तुमच्याकडे? होतं 8 वाजता. हां, मग किती वाजता होते? आताचं आमचं म्हणजे आताच्या जनरेशनचं ब्रह्ममुहूर्त म्हणजे 8 वाजता आहे, पण काकडा भजन किती वाजता? 4 वाजता. आणि त्या काकडा भजन मध्ये आपण एक गोड प्रमाण म्हणतो. कुठलं? अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, देखिला म्या त्यासी, बापर खुमा देवीवरू कोण बांधली कैसी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. ही काकड्यातली प्रमाण आहे. भगवंताची अनंत अवतार आहेत आणि त्या अनंत अवतारातला भगवंताचा एक अवतार म्हणजे महारुद्र अवतार हा सूर्यवंशी, अनाथादिनाथांचा पूर्ण तारावयासी, आचा जन्म झाला चैत्र शुद्ध पौर्णिमेला. नमस्कार माझा तया मारुतीला. आणि मारुतीरायांचं वर्णन काय करायचं? मारुतीरायांची अजरामर कीर्ती आहे मायबाप. महाराष्ट्राच्या पाठीवर नाही, भारताच्या पाठीवर ना जगाच्या पाठीवर तुम्ही मारुतीरायाचं मंदिर कुठेही बघू शकतात. पण एवढं एक मात्र मंदिर आपल्या परिसरात आहे की जिथे एक मारुती नाही मायबाप, तर 2-2 मारुती आपल्या या मंदिरात आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मारुतीरायाची ख्याती वेगळी आहे. आमचे श्री गुरु सांगायचे, आता सध्या माणसाकडे सिद्धी आहे पण माणसाकडे शुद्धी, बोला ना, शुद्धी सिद्धी आहे पण शुद्धी नाही. आणि शुद्धी मिळवण्याकरता माणसाला कीर्तनाच्या मंडपात येऊन बसावं लागतं. आणि शुद्धी मिळवण्याकरता कीर्तनाच्या मंडपात आलं की भगवंताचं नामस्मरण मुखानं हातानं टाळी वाजवावी लागते. ऐका, शुद्धी करण्याकरता सर्वात आराध्य दैवत जर आमच्याकडे, सर्वात सोपं दैवत जर कुठलं असेल तर ते मारुतीराय. आज घरातल्या प्रत्येक बाळाच्या कानावरनं एकदा तरी हनुमान चालीसा गेलेली आहे, एकदा तरी त्यांनी ऐकलेली आहे. आमची रावेर तालुक्यात कथा झाली, जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यामध्ये, जिथे आम्ही 150 लोकांना घेऊन हनुमान चालीसाचा पाठ केला. 108 हनुमान चालीसा पारायण. मारुती बाप्पा 108 पारायण तुमचे होऊ देत नाही, कारण खूप परीक्षा घेतो बाप्पा. ऐका, पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात 108 पारायण हनुमान चालीसाची केलीत तर मी नारदाच्या गादीवर उभं राहून माऊली ज्ञानोबराच्या साक्षीनं बोलून जातो, तुमच्या आयुष्यातलं किती मोठं संकट असू दे, पुढच्या 8 दिवसात जर त्याचं निवारण नाही झालं ना, कीर्तन करून सोडून दिली एवढी ताकद या मारुतीरायात आहे. कारण मारुतीराय म्हणजे लहानपणापासून कथा सुनाऊ मैं तुमको, पवन पुत्र हनुमान की जय बोलो, हनुमान की जय बोलो, जय बोलो हनुमान की जय बोलो, जय बोलो हनुमान की जय बोलो. काय केलं हनुमंतानी? बजरंग जी ने बालापन में अपना बल दिखलाया, हो अपना बल दिखलाया. 1 खिलौना समझ कर सूरज मुख में छुपाया, हो सूरज मुख में छुपाया. देवता करे बड़ाई, देवता करे बड़ाई, अंजन की संतान की जय बोलो, हनुमान की जय बोलो, जय बोलो
ते हनुमंतराया आणि म्हणून हनुमंतरायाची कीर्ती अजरामर आहे. 4 दैवत आहे ज्यांची फलश्रुती आपल्याला लवकर होते. एक गणपती बाप्पा आहे, दुसरे हनुमंतराय आहे, तिसरा आई भगवती आहे आणि चौथे भगवान श्री दत्तात्रय आहेत. या चौघांपैकी कोणाची भक्ती करा म्हणजे देव तुम्हाला लवकर प्राप्त होतो. आणि अशी हनुमंतरायाच्या दरबारात हा भव्य दिवस चालू असणार आपला सप्ताहातील 7वा दिवस. आणि 7व्या दिवस 6वा आहे का 7च दिवसाचा सप्ताह आहे का 7व्या दिवशी काल आहे. बर मग ह्या सप्ताहातील मागणीचा दिवस म्हणजे उपांत्य दिवस आणि उपांत्य दिवसाच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबराई या अभंगातून भगवान परमात्म्यापुढे प्रार्थनापूर्वक मागणी मागतात. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ऐका यच्छ यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराकरता अखंड दिस जणणारे जगद्गुरु तुकोबर आहे. जगद्गुरु तुकोबरांनी या समाजाच्या कल्याणाकरता थोडा आवाज द्या आणि बेस द्या मला. जगद्गुरु तुकोबरांनी या समाजाच्या कल्याणाकरता 1 नाही 2 नाही 3 नाही जवळजवळ 4 कोटी अभंगाची निर्मिती केली. दादा या 4 कोटी अभंगांपैकी 3,99,95,908 अभंगाची उपलब्धी वारकरी संप्रदायाकडे नाही. जी उपलब्धी आहे तो 4,092 अभंगांचा गाथा आणि ज्या गाथ्यामध्ये 140 पेक्षा जास्त अभंग मागणीपर प्रकरणातील आहेत आणि त्यातील आजचा एक अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवर हरी विठ्ठल 140 पेक्षा जास्त अभंग मागणीपर प्रकरणातील आहे आणि त्यातील आज अत्यंत महत्वाचा नाते परिचयाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून देवा पुढे मागणी मागतात. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा द्यायचं असेल ना एवढंच कर, मला जे आवडतं ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. कोण मागतंय? जगद्गुरु तुकोबराय. पण सर्वसाधारण माणसाला प्रश्न निर्माण होईल, ज्या संतांनी म्हणावं हात पसरी जिने तीच संत मंडळी जर देवाकडे मागत असतील तर कसं होईल हो? खरं सांगू, जर खरं बघायला गेलं जगद्गुरु तुकोबरायांची गरिबी प्रत्येकानं सांगण्याचा प्रयत्न केला, रंगवण्याचा प्रयत्न केला, पण जगद्गुरु तुकोबरायांची श्रीमंती आजपर्यंत कोण्या माणसानं सांगितली नाही. पण जगद्गुरु तुकोबरायांची श्रीमंती जर सांगायला बसलो महाराज तर नाथ बाबांपेक्षाही श्रीमंती ज्यांच्याकडे जास्त होती ते जगद्गुरु तुकोबराय. 14 गावची महाजनकी ज्यांच्याकडे होती ते जगद्गुरु तुकोबराय. मग जगद्गुरु तुकोबरायांना अशी गरज का भासली की म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी देवाकडे मागावं. जे म्हणतात जो मागेल त्याच्या आयुष्याला धिक्कार आहे आणि त्यांनीच देवाकडे मागावं. याचा समन्वय तरी कसा साधायचा तर त्याचं उत्तर गोड असं आहे, तुकोबराय किंवा संत कुठलीही संत मंडळी देवाकडे मागत नसतात. पण ऐका, जीवन जगत असताना आपण जर शास्त्राचा विचार केला तर शास्त्रकारांनी 1 कोटी सांगितली, ज्याच्यात 4 प्रकार सांगितले. ज्यामध्ये वेदांताचं म्हणणं आहे सर्वात पहिला प्रकार आहे, पहिला वर्ग आहे जो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग आहे जो फक्त स्वार्थ साधतो परार्थ साधत नाही. तिसरा वर्ग आहे जो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. आणि चौथा वर्ग आहे जो स्वार्थ साधत नाही केवळ परार्थ साधतो. ज्याच्यामध्ये पहिला वर्ग आहे जो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही, त्यामध्ये आपण सर्वसाधारण मनुष्य जीव आलो. आपण स्वार्थही साधत नाही परार्थही साधत नाही. मला सांगा, इथं बसलेल्यापैकी किती लोकांना माहिती की मनुष्य जन्म पुन्हा आम्हाला भेटणार? प्रत्येकाला माहिती की नाही? तरी अजून आपल्याला देवाचं दर्शन झालं? देव स्वप्नात आला? उलट सांगू, ज्या देवाची भक्ती आम्ही मागच्या 20 वर्षापासून करतोय आणि ज्या देवाच्या नामस्मरणामध्ये रंगता महिनाभर पायवारीत जातोय आणि पायवारीत गेल्यानंतर 24 तास त्या दर्शन रांगेत उभं राहतोय, 24 तास डोळे उघडे त्या भगवंताला बघण्याकरता. पण एकदा भगवंताच्या देवळात प्रवेश केला आणि भगवंताच्या मूर्तीसमोर गेलो की मात्र 24 तासापासून वाट बघणारी ती डोळे, आतुर झालेली ती डोळे भगवंतापुढे गेल्यानंतर आपोआप बंद झाल्याशिवाय राहत नाही. कारण काय? देव म्हणतो तुमची अजून पात्रता नाही. कारण काय? माणसातल्या देवाला लाता मारत 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 दगडातल्या देवाचं दर्शन घ्यायला आला भल्या माणसा, तुला देव कधीच दर्शन देणार नाही. कारण वेदांताचं असं म्हणणं आहे
अपरोक्ष ज्ञान साक्षात्कार आणि परोक्ष ज्ञान साक्षात्कार. परोक्ष ज्ञान साक्षात्कार आणि अपरोक्ष ज्ञान साक्षात्कार म्हणजे काय? परोक्ष ज्ञान साक्षात्कार म्हणजे एका ठिकाणी देवाला बघणं, म्हणजे चित्रात, फोटोत, मंदिरात, दगडात, एका ठिकाणी. पण अपरोक्ष ज्ञान साक्षात्कार म्हणजे सर्वाभूती पाहे एक वासुदेव. विठ्ठल कुठे? विठ्ठल जडी स्थळी भरला, रेता ठाव नाही वर. सर्वागटी राम आणि देहादेही एक. अशी एक जागा शिल्लक नाही जिथे देव नाही. आमच्या संतांनी तर ब्रह्म या डोळ्यानं उघड बघितलेलं आहे. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच तंतू नाना लेणे, एकच तंतू नाना लेणे. धोतर आणि लुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. ब्रह्म डोळ्यानं उघड दिसतंय पण आम्हाला ते दिसत. शोकांतिका आहे, आम्हाला दगडातला देव दिसतोय पण आम्हाला माणसातला देव दिसत नाही. दादा, हा सर्व सामान्य जीव आहे ज्याला स्वार्थही साधता येत नाही आणि त्याला परार्थही साधता येत नाही. मी एकाला विचारलं, रोज कीर्तनाला पुढे येऊन बसायचे. आमच्या गावचा सप्ताह, रोज कीर्तनाला पुढे कीर्तनकारानं काही वाक्य जोरात बोललं, जोरात आवाज देऊन दम देऊन बोललं की माणसानं पहिली टाळी वाजवावी. एवढं सुंदर ऐकणार. 7व्या दिवशी मी त्या माणसाला धरलं, म्हटलं नाना खूप गोड कीर्तन ऐकतात तुम्ही, तुमच्यासारखे कीर्तन ही पूर्ण गावात कोणी ऐकत नाही, खूप गोड. किती दिवसापासून तुम्ही कीर्तन ऐकतायत? तो म्हणे नाही बाबा, मी असं कीर्तन ऐकत नाही, मी रोज नाही येत. म्हटलं मग तुम्ही 7 दिवसापासून येत आहे त्याचं काय? म्हणे मी 7 दिवसापासून याच्या करता येतोय कारण माझ्या बाजूचा जो रामभाऊ आहे ना तो पण 7 दिवसापासून कीर्तनाला येतोय. तो फक्त कीर्तनकाराच्या मागं टाळ घेऊन उभा राहतो आणि म्हणून मी कीर्तनकाराच्या पुढे येऊन बसतो. म्हणजे याला हेवे दावे म्हणतात. आजचा परमार्थ, आजची भक्ती वरपंग भक्ती आहे दादा. आम्हाला मनुष्य जन्म मिळाला पण आम्हाला मनुष्य जन्म कळाला नाही. आज हेवा आहे, हेवे चालले आहेत. याचा 1 बंगला तर त्याचे 2 बंगले, त्याचे 2 तर माझे 4, माझे 4 तर त्याचे 8, एवढेच हेवे चाललेले. एक मनुष्य पडत पडत डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब म्हणले, डॉक्टर साहेब माझं पोट दुखतंय. डॉक्टर साहेब म्हणले झोपा. डॉक्टरनं चेक केलं तर डॉक्टर उठवलं. म्हणे सांगा कधीपासून पोट दुखतंय? म्हणे बाजूच्यानं बंगला बांधला तेव्हापासून. कळतंय का तुम्हाला? म्हणजे सांगायचं काय, याचं पोट कशापासून दुखतंय? ही वरपंग भक्ती. आता फक्त हेवा चाललेला आहे. ते टाळ घेऊन उभे राहतात म्हणून मी टाळ घेऊन उभा राहतो, ते वाजवायला उभे राहतात म्हणून मी वाजवायला उभा राहतो, ते 4 लोक वारीला जातात म्हणून मी वारीला जातो. म्हणजे तो स्वतः करता परमार्थ करत नाही. अरे आपल्या बाजूचा व्यक्ती पंढरीच्या दिशेने निघाला, तुम्ही गेलात नाही तर आपलं गाव काय म्हणल, गाव काय म्हणल आणि 4 लोक काय म्हणतील याचा विचार करण्यात लोक पागल झालेले. सांगू, खरं बोलतोय, तुमच्यासमोर खोटं बोलणार नाही. माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो, 90% लोकांची स्वप्न फक्त याच्यामुळे अपूर्ण आहे दादा की लोक काय म्हणतील फक्त हा विचार करत. जग काय म्हणेल, खरं सांगू, जग काय म्हणेल हा विचार करण्यापेक्षा जगदीश्वर काय म्हणेल हा विचार करा, जीवनाचं सार्थक होईल. विठ्ठल विठ्ठल. आणि वरपंग भक्ती आहे, स्वार्थ नाही, परमार्थ नाही. असे एका गावातले 2 लोक, रामभाऊ आणि शांभाऊ. रामभाऊ हा वारकरी होता, नेहमी भगवंताची भक्ती करायची, भगवंताची उपासना करायची, रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण आहे. पांडुरंग बाळमूर्ती गाई गोपाळ सांगाती येवोनिया प्रीती. भगवंतासमोर बसायचं, भगवंताचं गुणानुवाद गायचं. पण त्याचाच हेवा कोणी करायचा? शांभाऊनी. यांनी इथून उभा गंध लावला की याने नागपूरपासून ते शिक्रापूर पर्यंत गंध लावायचा. यानं सकाळी देवपूजा करताना थोडा थोडा गंध कानाला लावला. 12 ठिकाणी वारकरी हा साधक 12 ठिकाणी गंध लावत असतो. यानं 12 ठिकाणी गंध लावला. यानं इथं गंध लावला की त्यांनी मोठ्या मोठ्या मुद्रा ठेवायच्या. आता मुद्राचे ते हे भेटतात ना, आता सिक्के भेटतात, ते मुद्रेचे शिक्के ठेवायचे. खरा वारकरी तो होता. पण खरं सांगू, आता खरा वारकरी खरा दिसत नाही आणि खोटा वारकरी खरा दिसल्याशिवाय राहत. तुम्ही बघा, वारीत जा तुम्ही, आव आणणारी लोक भरपूर आहेत नाना. दाढी ती माळा विचारू नका, मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण ही वरपंग भक्ती आहे. आता रामभाऊपेक्षा गावातले लोक शांभाऊला जास्त मानू लागले. पण शांभाऊचं ठरलं होतं रामभाऊ जे करेल तेच आपण. आणि नेमकं असं झालं.
कीर्तन संपलं आणि सकाळ झाली आणि सोमवार म्हटल्यानंतर महादेवाचा वार. आता आपण दिवसावर देव वाटून घेतलेत. आपलं काम लय अवघड झालंय नाना. आपण दिवसावर देव वाटलेत आणि दुसरं आपण डिपार्टमेंटवर देव वाटलेत. कशावर देव वाटलेत? बोला बोला बोला. कशावर देव वाटलेत? शोकांती काय? आमच्याकडे देवांची कमतरता नाही. आम्ही श्रीमंताची लेकरं आहोत आणि श्रीमंताच्या घरची श्रीमंती सांगण्याची गरज नसते. तसं आमच्या हिंदू धर्मातली देवांची सांगण्याची गरज नाही, कारण आम्ही श्रीमंत आहोत. आम्ही श्रीमंताची लेकरं आहोत. ऐका, 33 कोटी देव आमच्याकडे आहेत. हे रुद्रदेत्यांची मेळावे, वसुहन साध्य आगवे, अश्विनी देव विश्वदेव विभवे, वायू हे जी 33 कोटी देव आहेत. आणि या 33 कोटी देवांची भक्ती करता करता आम्हाला नेमका प्रश्न आहे की आम्ही कुठल्या देवाची भक्ती करावी आणि कुठला देव लवकर प्रसन्न होईल. ऐका इंजे गावकर, कुठल्या देवाची भक्ती करायची आणि कुठला देव प्रसन्न होईल, हा जर तुमच्या मनात संभ्रम असेल, प्रश्न असेल, तर जाता जाता उत्तर देऊन देईल. कुठल्याही देवाची भक्ती करा, फक्त भावनेनं करा, कारण माझ्या देवाला फक्त भाव लागतो. भावेन देवम कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू. सांगू, देव जरी वेगवेगळे असले पण या देवांमागं जी शक्ती आहे ना ती एक आहे. सोपं सांगतो तुम्हाला. माझी भाषा कळते का तुम्हाला? ऐका ना, ऐका ना, कळते का? मग थोडं फ्रेश बसा ना, फ्रेश बसा ना, फ्रेश. हां, चेहरे प्रसन्न ठेवा. एवढी उदास का बरं आहे तुम्ही? एक जण मला कीर्तन संपल्यावर म्हणे, महाराज महिला मंडळ दर्शन घ्यायला आलं. दर्शन घेऊन गेलं की मला एक जण म्हणले, म्हणे महाराज महिला मंडळचं लग्न झालंय, बाईचं लग्न झालंय, लगेच लक्षात येतं म्हणे. कपाडावर कुंकू आहे, गड्यात काय, मंगळसूत्र आहे, पायात जोडू आहेत, लगेच लक्षात येतं म्हणे. महाराज माणसाचं लग्न झालं हे कशावरून ओळखायचं? त्याला म्हटलं मला काही अनुभव नाही. नाही नाही, तुम्ही कीर्तनकार एवढ्या लांबून आलात, असं सोडतो का तुम्हाला? पाकिट देणार नाही म्हणले. म्हटलं बाबा एवढ्या लांब, त्याच अपेक्षेने तर म्हणा ना आलोय, म्हणा 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 म्हणा. तुम्हाला काय आमचंच गोड लागतंय, बाकी काही नाही. ऐका म्हणले, उत्तर द्या, बाकी माहिती नाही. म्हटलं सोपं आहे. सोपं सांगितलं त्याला. म्हटलं नाना, एका स्त्रीचं लग्न झालेलं आहे, तिच्या कपाळावर कुंकू आहे, शेंदूर भरलेला आहे, त्याच्यानंतर गळात मंगळसूत्र आहे, पायात जोडवेत, लगेच ओळख पडते. माणसाचं लग्न झालं कशावरनं? म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेवायची, माणसाचं लग्न झालं ज्याचं तोंड पडेल समजून घ्यायचं याचं लग्न झालेलं आहे. सांगायची गरज. तसं तुम्हाला बी बरंच टेन्शन दिसतं, अजून तुमचे चेहरे प्रसन्न होईना. थोडंसं हसत चला, हसरे चेहरे ठेवा. तुम्ही हसत राहणार तर देव तुम्हाला हसत ठेवणार, आणि तुम्ही रडत राहणार तर देव तुम्हाला. एकाला म्हणलो, बाबा तुम्ही का बरं रडतात? बोले बाबा मैं रोता नाही, मेरी सुरती ऐसी आहे. पण हसण्याचा प्रयत्न कर, माणसाने हसलं पाहिजे. मी काल कीर्तनात असंच म्हणत होतो, माणसाने हसलं पाहिजे. समोर बसले एक नाना, त्यांना म्हटलं नाना हसा ना थोडंसं. त्यांना समजलं नाही, सिटीतलं कीर्तन होतं. मग मी त्यांना म्हटलं नाना स्माईल प्लीज. नाना म्हणे म्हटलं का बरं हसत नाही? म्हणे म्हटलं का बरं हसत नाही? म्हणे माझ्यावर कर्ज आहे. म्हटलं मी फेडू का? कर्ज झाल्यावर माणसाने हसणं सोडव. उलट ज्याच्यावर कर्ज कोण म्हणला तोच करा मर्द, असंही काही नाहीये. ती शोकांती काय, पण जरी असेल तरी काळजी करू नका मायबाप. ज्या मारुतीरायाच्या दरबारात आपण आज विराजमान आहोत ना, त्या मारुतीरायाला आज मागणीचंच कीर्तन आहे. आणि या मागणीच्या कीर्तनातून मारुतीरायाला एवढंच सांगणं आहे, देवा जेवढाही समाज कीर्तना करता आलेला आहे ना, काहीच करू नको बाबा, फक्त यांच्या डोक्यावरचं कर्ज फिटू दे, बाकी काहीच करू नको. बापरे, तुम्ही टाळ्या वाजवायला लागले. आला म्हणे आधार देणारा बोवा. विठाला विठाला लक्षपूर्वक कीर्तन आहे का? दोघही हेवे दावे करू लागले. आता सकाळ झाली, डिपार्टमेंट वाटून दिली, याच्यावर मी बोलत होतो. शक्ती एक आहे, सोपं सांगतो तुम्हाला. बघा, देव जरी एक असले तरी शक्ती एक आहे. सांगतो पुढे चलतो, आपल्याकडे वेळ असेही कमी. हा काय? बोला पटकन बोला. काय? माईक आहे. याचा गुणधर्म काय? याचं नाव माईक. याचा गुणधर्म आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत गोड करून पोहोचवणं, बरोबर? हे समोर लावलेले मोठमोठे जे उजेड देतात, प्रकाश देतात, याला काय म्हणतात? याला कोणी फोकस म्हणतं, कोणी लाईट म्हणतं, बरोबर? याचं नाव फोकस, याचं नाव लाईट आहे. याचा गुणधर्म आहे प्रकाश देणं. ऐका, हा माईक आहे, याचा गुणधर्म आहे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं. त्याचं नाव फोकस आहे, त्याचा गुणधर्म आहे प्रकाश देणं. दोघांची नावं आणि दोघांची प्रक्रिया, दोघांची कृती वेगवेगळी आहे, पण या दोघांमध्ये जी शक्ती आहे ती एक आहे, ज्याचं नाव करंट आहे. काय? करंट आहे. तसं 33 कोटी जरी देव असलेत तरी या देवांमागे जी महाशक्ती आहे ना, ती एक आहे. कुठल्याही देवाची उपासना करा, फक्त भक्तिभावनेनं करा.
तोच देव तुम्हाला संपत्ती, यश, कीर्ती सर्व गोष्टी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. तर आताच्या लेकरांना विचारलं, सांगा पोरांनो, तुम्हाला जर त्या ठिकाणी चांगली डिग्री प्राप्त करून घ्यायची असेल, शाळेत 1 नंबरनी पास व्हायचं असेल, तर कुठल्या देवीची उपासना करावी लागेल? पोरं पटकन सांगतात, सरस्वती मातेची करावी लागेल. बरोबर आहे ना? बरं, ताकद पाहिजे असेल तर कोणाची उपासना करावी लागेल? म्हणे मारुतीरायाची करावी लागेल. बरं, खरं खरं सांग बाळ्या, तुझं नाव काय? हा, प्रथमेश. मी लहान असताना तुझ्यासारखंच गुटगुटीत दिसत होतं, तर अजूनही मी गुटगुटीत आहे बरं का. प्रथमेश, शाळेत जातो ना बाळा? लक्ष्मी पैसा प्राप्त करून घ्यायची असेल तर कुठल्या देवीची उपासना केली पाहिजे? हा, कोणी सांगितलंय तुला? खरं खरं सांग, खरं सांग. तुझ्या बायकोची शपथ आहे तुला? आता लग्न नाही झालं तुझं अजून, आमच्याकडे होऊन जातं बा. पण प्रथमेश, हे कोणी सांगितलं? लेकराला काय माहिती आहे? हे घरच्यांनीच सांगितलेलं आहे. आपण डिपार्टमेंट वाटून दिले, पण डिपार्टमेंटवर आपले देव वाटू नका. आपल्या देवांमध्ये सामर्थ्य सारखंच आहे, एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल पुंडलिकावरला हरी विठ्ठल. सोमवाराला रामभाऊ मंदिरात गेला. रामभाऊनं भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी. नामस्मरण चालू झालं. ओम नमः शिवाय मंत्र जाप सुरू झाला. तेवढ्या शांभूनं पाहिलं, म्हणे रामभाऊ घरात दिसत नाही. गेला कुठं शोध घेत मंदिरात गेला. मंदिराच्या या कोपऱ्याला तो बसला, मंदिराच्या त्या कोपऱ्याला तो बसला. रामभाऊनं डोळे उघडून बघितले, म्हणे शांभू आलेला आहे, काही हरकत नाही. हेवा का करना, पण कमीत कमी नामस्मरण करतो, महत्वाचं आहे. रामभाऊ जागेवर उठला नाही, कारण वारकऱ्याचं मन साफ असतं मायबाप. जो वारकरी साधक आहे ना, त्याच्या मनात कपट नसतं, आणि ज्याच्या मनात कपट असतो तो वारकरी नसतो, लक्षात ठेवा. शेवटी नामस्मरण करतोय, म्हणले चला माझ्या अनुषंगानं त्याचं नामस्मरण घडतं, हे महत्वाचं आहे. काही हरकत नाही, मी उठणार नाही. रामभाऊ उठले नाही. शांभूनं पाहिलं रामभाऊ उठत नाही म्हणून तोही उठत नाही. जवळजवळ 24 तास झाले, आणि 24 तासामध्ये भगवान श्री भोलेनाथ प्रसन्न झाले. वरमरोही, काय पाहिजे तुला? रामभाऊकडे गेले. रामभाऊ म्हणू लागला, देवा तुझ्या कृपाशीर्वादाने अशी कुठलीच गोष्ट नाही जी मला प्राप्त झाली नाही. देवा माझ्याकडे सर्व आहे, मला काही नको. पण ऐक देवा, कुठेतरी तुझं नामस्मरण, तुझी भक्ती करत असताना माझा जो हा शेजारी आहे, याला कुठेतरी माझा हेवा वाटतो, तो माझं बघून त्या ठिकाणी भक्ती करतो. देवा मला काही नको आहे, पण देवा त्याची झोली तू तेवढी भरून दे. एवढं म्हटल्यानंतर रामभाऊकडनं देव निघाले, शांभूकडे गेले. शांभूला म्हटले, माग वाळा, तुला काय मागायचं आहे? त्यानं देवाकडं बघावं आणि रामभाऊकडं बघावं. आता शांभू म्हणतो, देवा त्या रामभाऊनं तुमच्याकडे काही मागितलं का? म्हणले नाही. आता शांभू विचार करतो, म्हणले समजा मी जर मागितलं आणि माझ्या दुप्पट जर रामभाऊनं मागितलं तर? म्हणले देवा एक काम करा, पहिले कोण बसलं होतं भक्ती करायला? म्हणे रामभाऊ. मग पहिला अधिकार कोणाचा? म्हणे रामभाऊचा. मग पहिली त्याला द्या. देव पुन्हा रामभाऊकडे आले. रामभाऊ काहीतरी मागा. रामभाऊ म्हणे देवा काही नको. शांभूकडे गेले. शांभू म्हणे नाही पहिले त्याला द्या. मग देव म्हणले तुम्हाला मागायचं आहे का? नाहीतर आजचं माझं मागणीचं कीर्तन इंजेगावला मला निघायचंय. बोला पटकन बोला. मग रामभाऊ म्हणे हे असं ऐकतच नाही आणि याची काही खोड मोडत नाही, पण आज भल्या माणसं याची खोड मोडलीच पाहिजे. शेवटी रामभाऊ म्हणू लागला, म्हणले देवा मला काही नको आहे, पण याचा हेवा सुटत नाही, काय करावं याची कायमची खोड मोडावी. म्हणून रामभाऊ म्हणे देवा द्यायचं असेल तर एवढंच दे, फक्त वचन दे की तू तेवढंच देणार, बाकी दुसरं काही नाही देणार. वचन दिलं. बोल काय पाहिजे तुला? म्हणले देवा एक काम करा, एक हात, एक पाय, एक डोळा, एक कान कायमचं जाऊ दे. म्हणले देव म्हणले तथा असतो शिव बोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे. देवाला काय घेणं नाही, तू काही माग बाबा. देवानं तथा असतो म्हटलं. देव गेले शांभूकडे. शांभूला म्हणले आता माग. काय मागायचं? म्हणे रामभाऊनं मागितलं का? मागितलं ना, तू माग, तुला काय मागायचं? म्हणे देवा काहीच नको, मागचा पुढचा विचार न करता शांभूनं एवढं सांगितलं. म्हणे देवा रामभाऊला जे दिलं ना त्याच्या दुप्पट मला द्या, बाकी काहीच देऊ नका. म्हणजे कळते का तुम्हाला? 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे, याला म्हणतात स्वार्थही नाही आणि परार्थही साधता येत नाही. हा पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे जो फक्त स्वार्थ साधतो पण परार्थ साधत नाही. तो वर्ग कोण? आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, तुझी दाढी पेटली तरी चालेल, माझी बिडी पेटली पाहिजे.
हा काय 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 तुझी दाढी जळाली तरी चालेल पण माझी तेवढी बिडी पेटवू दे. हा स्वार्थ साधणारा वर्ग आहे. चला तिसरा वर्ग आहे जो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. माऊली ज्ञानोबराय ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात गंगामय्याचं. गंगामय्याची पवित्र असणारी जी पवित्र धारा आहे त्या धारेमध्ये गंगामय्याचा स्वार्थ आहे. समुद्रापर्यंत पोहोचून आपल्या पतिदेवाला आलिंगन देणं हा तिचा स्वार्थ आहे. पण पतिदेवाच्या दिशेने पतीला भेटण्याच्या दिशेने जात असताना अनेक पापी लोकांना आपल्या धारेमध्ये स्नान करून पवित्र करून देणं आणि संतांना त्या धारेमध्ये स्नान करून अभंग स्थान मिळवून देणं, शाही स्नान मिळवून देणं हे काम त्या ठिकाणी गंगा मातेचं आहे. म्हणजे ती स्वार्थही साधते आणि परार्थही साधते. पण चौथा वर्ग आहे जो स्वार्थ साधत नाही केवळ परार्थ साधतो. आणि केवळ परार्थ साधणारा जगाच्या पाठीवरचा एकच वर्ग आहे ज्याला संत असं म्हणतात. संत या जगामध्ये फक्त परार्थ साधतात. संतांनी जगाच्या कल्याणाकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. संसाराच्या नावे पुढे वाढता धर्म पुण्य वाढता पुण्य धर्म केला वाढता धर्म धर्म वाढता धर्म धर्म घालून या शून्य संसाराची राख रांगोळी केली कोणाकरता? फक्त या समाजाच्या कल्याणाकरता. म्हणून सांगू आपण भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. कुठे? बोला बोला पटकन बोला. कुठे? महाराष्ट्रामध्ये. का? महाराष्ट्र भूमी ही कोणाची आहे? संतांची आहे. ऐका उत्तराखंडमध्ये गेले तर मोठमोठे बोर्ड आहेत. देवभूमी में आपका स्वागत. आता शासनाला आमचंही म्हणणं सांगायचं आहे. शासनाला एवढंच सांगायचं आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक बाउंड्रीवर लावा संत भूमी में आपका स्वागत आहे. महाराष्ट्राची भूमी ही संत भूमी आहे. महाराष्ट्राची भूमी ही भगवत भक्ताची भूमी आहे आणि महाराष्ट्राची भूमी ही देशभक्ताची भूमी आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्राच्या बाहेरून जर तू महाराष्ट्रात कोणी आलं कोणी येऊन जर तुम्हाला विचारत असेल सांगा दादा महाराष्ट्रात काय पिकतंय, महाराष्ट्रात काय पिकतं हे नंतर सांगा. महाराष्ट्रामध्ये वैष्णवांचं उभं पीक येतंय पहिलं हे सांगा. ते वैष्णवांचं उभं पीक जिथे येतं त्याला महाराष्ट्र म्हणतात. म्हणून ऐका महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली पृथ्वी आमच्याकरता पृथ्वी नाही, महाराष्ट्रातली पृथ्वी आमच्याकरता नामदेव महाराज आहेत. महाराष्ट्रातलं पाणी आमच्याकरता पाणी नाही, पाणी आमच्याकरता नाथ बाबा आहेत. महाराष्ट्रातला अग्नी आमच्याकरता अग्नी नाही, अग्नी आमच्याकरता ज्ञानोबा आहेत. महाराष्ट्रातला वारा आमच्याकरता वारा नाही, वारा रामदास स्वामी आहेत. आणि महाराष्ट्रातलं आकाश आमच्याकरता आकाश नाही, आकाश जगद्गुरु तुकोबर आहे. माझ्याकडे पुरावा आहे, कारण पुरावा असेल तर पुरावा नाही तर पुरावा. येतंय लक्षात? हा महाराष्ट्रातली पृथ्वी पृथ्वी नाही आहे, नामदेव महाराज आहे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. महाराष्ट्रातली पृथ्वी नामदेव महाराज आहे. चला महाराष्ट्रातलं पाणी पाणी नाही, नाद बाबा आहे. जलसमाधी नाद बाबांची आहे. महाराष्ट्रातला अग्नी अग्नी नाही, अग्नी माऊली ज्ञानोबा आहे. माऊली ज्ञानोबरायांनी सेफ झोनमध्ये खेळताना अग्नी आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे. कधीतरी माझ्या श्री गुरूंना पुन्हा कधीतरी इच्छा झाली की मांडे खावेत तर पुन्हा त्या ठिकाणी जठराग्नी प्रदोग्ध करून त्या पाठीला लाल बुंद करायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी मांडे भाजून द्यायचं. याच्याकरता माऊली ज्ञानोबरांनी अग्नी स्वतः करता ठेवून घेतलेला आहे. महाराष्ट्रातला अग्नी आमच्याकरता माऊली ज्ञानोबा आहेत. महाराष्ट्रातला वारा आमच्याकरता रामदास स्वामी आहेत, कारण रामदास स्वामींची समाधी ही वायू समाधी आहे. आणि महाराष्ट्रातलं आकाश, महाराष्ट्रातलं आकाश आकाश नाही दादा,
महाराष्ट्रातलं आकाश आमच्याकरता जगद्गुरु तुकोबरायत. अनुरेणू या थोकडा अनुरेणू या थोकडा तुका आकाशाय तुका आकाशाय अनुरेणू या थोकडा अनुरेणू या थोकडा तुका आकाशाय वडा तुका आकाशाय वडा अनुरेणूया थोकडा तुका आकाशाय वडा ठोकळा तुका आकाशा येवडा. महाराष्ट्राकरता आकाश आकाश नाही, आकाश जगद्गुरु तुकोबर आहे. म्हणून ऐका, आज जर महाराष्ट्रात येऊन जर कोणी म्हणत असेल की मी अनाथ आहे आणि मला कोणी नाही, कोणी जर म्हणत असेल बाबा मला सर्व आहे पण मला आई नाही, ज्याला वाटतं ना मला आई नाही त्यानं इथून सुटावं आणि थेट आळंदी गाठावं. कारण आळंदीला कोण आहे? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, क्या बात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदी कसे, एका जनार्दनी पाय वंदी कसे, न पाया कुणाचा विचार एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानोबाराय आमच्या करता कोण आहे? आई. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, अनाथांची माय ज्ञानोबाराय. म्हणून ज्याला आई नाही त्यानं आळंदीला जा, माऊली ज्ञानोबारायांच्या संगतीत. ज्याला काका नाही ना त्यानं सासवडला जा, तिथं तुम्हाला सोपान काका भेटतील. ज्याला दादा नाही दादा त्यानं त्र्यंबकेश्वरला आमच्या जवळ या. आणि ज्याला बहीण नाही ना त्यानं थेट मुक्ताई मेहून गाठायचं. या जगातली, या महाराष्ट्रातली सर्वात पॉवरफुल बहीण जगानं आणि या जगातल्या सर्वात मोठ्या शक्तीनं जर कोणाला प्राप्त करून दिलं असेल तर ते महाराष्ट्रातल्या लोकांना आहे. सांगू, महाराष्ट्रातल्या लोकांना जेवढी पॉवरफुल बहीण भेटली, जगाच्या पाठीवर कुठल्याच राष्ट्रातल्या लोकांना तेवढी पॉवरफुल बहीण भेटली. आणि म्हणून नाना मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांना एवढी पॉवरफुल बहीण भेटली म्हणून ती शासनाला सुद्धा लाडकी वाटली. का आलं का तुमच्याकडे? येतंय ना? बरं, विठ्ठल विठ्ठल आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि संत स्वतःचा विचार न करतात, केवळ आणि केवळ परार्थाचा विचार करतात. जगाचं, समाजाचं कल्याण कसं होईल संतांना माहिती होतं. पुढे कलियुगामध्ये हा जीव ज्यावेळेस भगवंताची भक्ती करेल, 10 रुपयाचं जर नारळ नेईल देवाच्या दर्शनाकरता, तर 10 रुपयाचं नारळ फोडताना 10 लाखाचं देवाकडे मागून घेईल. पण कदाचित एखादी वेळेस भाग्योदयानं जर भगवंताची प्राप्ती झाली तर त्यानं देवाकडे काय मागावं याच्याकरता संतांनी, जगद्गुरु तुकोबर असतील, ज्ञानोबा असतील, नाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, यांनी अनेक ठिकाणी भगवंताकडे मागणी मागण्याचा प्रयत्न केला. स्वतः करता नाही, समाजाकरता, की देव प्रसन्न झाल्यावर माणसाने मागावं तरी काय मागावं. मग एक जण म्हणे देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं हे आमच्या लक्षात आलं, पण तुकोबराय ज्या अर्थी मागतात त्या अर्थी तुकोबरायांना गरज होती का? नाही. असं चिंतन गोड आहे. मागणी म्हटली की 3 प्रकरणातून होत असते. एक,
एक तर काही काही लोकांना मागण्याची सवय असते, 2 मागणी ही गरजेतून होत असते, आणि 3 मागणी ही परंपरेतून होत असते. काही काही लोकांना मागण्याची सवय असते, त्यांना देण्याची सवय नसते, त्यांना फक्त घेण्याची सवय असते. कीर्तन संपलं, कीर्तन संपल्यावर काही लोक घराकडे निघाले. घराकडे निघाल्यानंतर इंजे गावातले काही 4-5 लोक आलेली होती कीर्तनाला. घराकडे निघाल्यानंतर नेमकं चालता चालता अंधार होतं, भलं मोठं खड्डं होतं, 10 फुटाचं खड्डं, आणि त्या खड्ड्यात जाऊन हा माणूस पडला. इकडनं गेला तेव्हा खड्डं नव्हतं, JCB आले, 2 तासात कार्यक्रम केला, JCB गेलं निघून, हे खड्ड्यात पडलं. 10 फूट खोल खड्डे आहे. यानं आवाज द्यायला सुरुवात केली, ओ नाना, ओ काका, कोणी आहे का, बाहेर काढा बरं मला पटकन. कीर्तनावरनं बाकीच्या लोकांनी आवाज ऐकला, म्हणले कोणाचा तरी आवाज येतोय, कोणीतरी अडचण येते. लोक पटकन धावली. पटकन धावल्यानंतर पाहिलं कोण आहे. म्हणले का हो, कसं काय आतमध्ये? अहो दिसलं नाही, अंधार होतो, 10 फूट खोल खड्डे आहे, बाहेर निघता ये ना, मला वरती घेता का? म्हणले मग घेतो ना, द्या म्हणले तुमचा हात, वरती घेतो. ते म्हणले नाही नाही, मला वरती काढा. म्हणले हात द्या. म्हणले वरती काढा. म्हणले हात द्या. असं करता 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 जवळजवळ 2-3 तास झाले. सर्व कीर्तनातली लोक तिथे येऊन उभी राहिली. सर्व त्याला म्हणायची हात द्या, बाहेर काढतो. पण ते काही बाहेर येईना, फक्त एवढंच म्हणायचं मला बाहेर काढा. तेवढ्यात चुकत शेवटचा विण्याचा पहारा करून त्याचा शेजारी तिथं आला. गर्दी कसली, गर्दीला सरसावत पुढे गेला. त्यानं गड्ड्यात डोकून पाहिलं, म्हणे हा तर आपला शेजारी आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला बाबा, तुमचं नाव काय? हा तुमचं? किसन बाबा. तुम्हाला खरं सांगू का, आता माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव जास्त आहे, पण माझा अनुभव असा आहे, आपल्याला जेवढं माहिती नसतं त्याच्यापेक्षा दुपटीनं आपल्या शेजाऱ्याला आपलं माहिती असतं. त्याला शेजारी म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. शेजारी म्हणजे कोण? किसन बाबा. ज्याच्या विचाराने माणूस नेहमी होतो आजारी, तो कोण आहे? शेजारी. आणि शेजारी तिथे पुरुष, काय करतो मध्ये? म्हणले काय करतो म्हणजे? अरे अचानक मध्ये पडलो, कीर्तनावर नाही येता येतं, लक्ष नाही. गावातली बाकीचे लोक म्हणे तुमचं ओळखीचं? म्हणे मग माझ्या शेजारी राहतंय. अहो म्हणले मागच्या 3 तासापासून आम्ही त्यांना म्हणतोय बाहेर या, बाहेर या, हात द्या, बाहेर काढतो. ते बाहेरच येईना, फक्त एवढं म्हणतोय मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. म्हणते तसं बाहेर येणार नाही. म्हणले मग ते पुढे गेल्यानंतर त्यांना हाताचं बटन उघडलं, हाताचं शर्टाची बाही वरती केली, आणि बाही वरती केल्यानंतर म्हणले रामभाऊ बाहेर यायचं का? म्हणले हो, घ्या हात म्हणल्याबरोबर त्यांना हात घेतला आणि वरती आलं. ते वरती आल्यानंतर एकानं फणकन त्याच्या कानात मारली. म्हणे मूर्खाचे लेका, तुला अक्कल नाही का? केव्हापासून आम्ही तुला म्हणतोय द्या हात वरती काढतो, द्या हात वरती काढतो. त्याचा शेजारी म्हणतो अरे त्याला घेण्याची सवय रे, देण्याची नाही रे. हा पहिला वर्ग आहे. विठ्ठला विठ्ठला काही लोकांना सवय आहे, काही लोकांना गरज आहे. आता समजा इंजे गाव हे तुमचा परिसर मला चांगलं वाटलं. सर्व एवढे म्हणजे सर्व माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, अधिकारी आहेत, पण असताना सुद्धा लेकराचं कीर्तन गोड नवलाईनं तुम्ही ऐकतायत. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, आणि ही वारकरी संप्रदायाची व्यापकता आहे. लक्षात ठेवा, तुमचे एवढे चेहरे गोड बघून मला इच्छा झाली आहे इंजे गावमध्ये एक छोटंसं का होईना स्वतःचं घर करावं. मी 2000 स्क्वेअर फूटची जागा घेतली, 40 लाखाच्या बंगल्याचं बांधकाम केलं, आणि 40 लाखाचं बांधकाम करत असताना 30 लाख रुपये माझ्याकडे जमले. किती लाख जमले? 30. बोला ना, किती लाख जमले? 30 लाख रुपये. चोपदार महाराज असं पुढे या 30 लाख रुपये जमले. 10 लाख रुपये मला कमी पडायला लागले. चोपदार महाराज याच गावचे का? हो. तुमचं नाव काय? हां, सुभाष महाराज. वा, सुभाष चंद्र बोस. बर. चोपदार महाराज इंचे गावचे. 30 लाख रुपये मला, माझ्याकडे 10 लाख रुपये कमी आहे. मी सुभाष महाराजांना म्हटलं महाराज मला फक्त 6 महिने मदत करा. किती महिने? तुमचे पैसे देऊन टाकाल मी. 15-20 हजार रुपये रोजाचा माणूस आहे, काळजी करू नका, तुमचे पैसे देऊन टाकाल. मला 6 महिन्याकरता माझी गरज आहे 10 लाखाची, तेवढी भागवा. सुभाष महाराज तुम्ही देणार की नाही देणार? नक्की. वा, मनाचं मोठं माणूस आहे हो. घरी गेल्यावर आता 2-4 एकर माझ्या नावावर करा फक्त, म्हणजे होईल. बरं. सुभाष महाराजांनी नाही का? बरं माझी देतो मग, काळजी करू नका. विठ्ठला विठ्ठला जिसका कोई नहीं होता है उसका खुदा होता है, याद रखना. ऐका, ते माझी गरज आहे म्हणून त्यांनी मला एक सवयीतून मागणी आहे, दुसरी गरजेतून मागणी आहे, आणि तिसरी परंपरेतून मागणी आहे. जर तुम्ही तुळजापुराला गेलात तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत तुळजा भवानी मातेच्या दरबारात जा. तिथं जर तुम्ही गेलात तर अंगावर भरपूर सोनं नाणं आहे, पण एवढं सोनं नाणं असताना गर्भ श्रीमंत घरातल्या बाया आजही तिथं परडी घेऊन जोगा मागतात. आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन.
हा, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, 4 घरं जोगवा मागतात. मला सांगा, ज्यांच्या अंगावर एवढं सोनं आहे त्यांना मागण्याची गरज आहे का? का मागतायत? कारण त्यांची काय परंपरा आहे. मग तुकोबारायची आरती मागतात. तुकोबारांना सवय होती का? अजिबात नाही. मग तुकोबारांना गरज होती का? अजिबात नाही. तुकोबारायांची परंपरा होती का? काही मागणे हे अमानुचित अनुचित वडिलाची रीत जाणं तसे. आमच्या वाडवडिलांनी काही मागितलं नाही, मग आम्ही सुद्धा मागत. मग तरी का मागतात? कारण समाजानं देवापुढं काय मागावं याच्याकरता. मग देव मागत नाही, तुकोबाराय मागत नाही, मागत नाही, मागत नाही. पण पंढरीची वारी नित्य नियमानं चालू आहेत. सांगू, वारकऱ्याच्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं व्रत जर कुठलं असेल तर आषाढी कार्तिकी. विसरू नका मग सांगत भगवान परमात्मा स्वतः म्हणतात आषाढी आणि कार्तिकीला कमीत कमी माझ्या करता, माझ्या भेटी करताय. ऐका का सांगतो तुम्हाला. जसं निवडणूक जवळ आली की उमेदवार उभा राहतो, कशा करता? निवडून येण्याकरता. कशा करता? बोला बोला, कशा करता? लग्न झालेली नवीन पत्नी गॅलरीत मालकाची वाट बघत उभी असते की मालक येईल आणि त्याला आपण त्या ठिकाणी जेव घालू म्हणून. अंगणात आई लेकराची वाट बघत उभी असते की आपलं लेकरू येईल आणि त्याला पोटभर जेव घालू म्हणून. अंगणात आई जशी लेकराची वाट बघत उभी आहे, गॅलरीत पत्नी जशी मालकाची वाट बघत उभी आहे. निवडणूक जवळ येण्याकरता जसं चव्हाट्यावर उमेदवार येऊन उभा आहे, तसं भक्ताची वाट बघत माझा देव विटेवर उभा आहे. वाट पाय भेटीची आवडी. आणि म्हणून त्या देवाच्या भेटी करता कमीत कमी वारकऱ्यांना आषाढी आणि कार्तिकीला जावं. आणि वारकऱ्याचा आनंद सांगू का? वारकऱ्याचा आनंद त्याला विचारा जो वारकरी आहे. लोक म्हणतात वारी कधी सुरुवात होते हो? म्हणे वारी चतुर्थीला सुरुवात होते, अष्टमीला सुरुवात होते. नाही नाही नाही, वारकऱ्याची वारी तारीख ठरल्यापासून 1 महिन्यापूर्वी सुरुवात होते. त्याची वळकुटी, त्याचं अथरून, त्याचं पांघरून आणि सर्व पॅक करून ठेवलं की ते गावात फिरताना चव्हाट्यावर म्हणतं नाना यंदा चालता का वारीला? आनंद लय मोठा आहे हो. यंदा तर मी म्हणतोय सरकारनं रान मोकळं सोडलंय, बसा फुकट केलेल्या आहेत, दिंडीला अनुदान दिलेलं आहे, यायचं का वारीला? पण या जीवाचं ठरलंय मायबाप. त्याला देवानं फायदा करून दिला तरी तो वारीला जात नाही, आणि देवानं नुकसान केलं तरी तो वारीला जात नाही. पण वारकऱ्याची वारी कधी थांबत नाही. आणि वारकऱ्याचा वारीचा आनंद, वारी काय असते मागचा तो 2 वर्षाचा कालखंड बघा, ज्या कालखंडामध्ये वारकऱ्याची वारी थांबली. कधी? कोरोना महामारी आली तेव्हा. देवळातला देव बंद झाला, देवळातला देव बंद झाला, वारकऱ्याची वारी थांबली. आणि आता मात्र ज्या वारकऱ्याची वारी आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेली परंपरा, कुठेतरी तिचा खंड पडला आणि आता तो वारकरी त्या ठिकाणी विचार करू लागला, विठ्ठला विठ्ठला, अरे चुकला असेल देवा माझं, अरे देवा जीव घ्यायला पाहिजे होता देवा,
पण देवा वारी नव्हती थांबवायला पाहिजे, कारण भजनी विक्षेप त्याची पै मरण. देवा अरे जीव घेतला असता पण वारी थांबवायला नव्हती पाहिजे. देवळातला देव बंद झाला, मंदिरातला देव बंद झाला, वारकऱ्याची वारी थांबली. वारी थांबल्यानंतर ज्या वारकऱ्याच्या अंगात ताकद होती दादा, तो वारकरी दर कोस दर मुक्काम करत 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 पोलिसांना चुकवत पंढरीच्या दिशेनं पंढरपुराच्या महाद्वारापर्यंत वाळवंटापर्यंत पोहोचला. चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं. भगवंताच्या मंदिरात जाता येत नाही म्हणून कळसाचं दर्शन घेतलं. तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, आणि कळसाचं दर्शन घेतलं आणि माघारी फिरला. पण त्याच कालामध्ये असेही काही वारकरी होते की ज्याच्या अंगात तेवढी ताकद नव्हती, तेवढी शक्ती नव्हती की दर कोस दर मुक्काम करत पोलिसांना चुकवत त्या महाद्वारापर्यंत पोहोचतील. शेवटी त्या वारकऱ्यांनी आपल्या देवघरात त्या देवाला गाठावं, त्या विठ्ठलाच्या मूर्तीला हातात घ्यावं, आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीला हातात घेतल्यानंतर एकेका डोळ्यातून दोन दोन अश्रुधारा बाहेर याव्यात आणि आपल्या भावना त्या देवाजवळ व्यक्त कराव्यात. विठ्ठला, अरे माझ्या मायबापानं कधी वारी चुकवली नाही, त्यांच्या मायबापानं कधी वारी चुकवली नाही. देवा कधी विचार नव्हता केला की आमच्या घरातली ही परंपरा कधीतरी खंड पावेल, पण विठ्ठला माहिती नाही असं कुठलं पाप आडवालं रे देवा, म्हणून या वर्षी तू वारी थांबवली. देवा अरे देवा तू मागितलं असं ते दिलं असं देवा, पण देवा या वारकऱ्याची वारी न थांबवलं पाहिजे होती देवा. वारकऱ्याची वारी म्हणजे त्याचा प्राण आहे देवा, आणि तो त्याचा भाव त्या भगवान परमात्म्या पुढे प्रगट करू लागला. एकेका डोळ्याला दोन दोन अश्रुधारा आहेत. भगवान परमात्म्याची मूर्ती आपल्या समोर आहे, आणि भगवान परमात्म्याची मूर्ती समोर घेऊन तो वारकरी त्या भगवंतासोबत बोलतोय. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा जोडावेत आणि त्या वारकऱ्यांनी आपला भाव प्रगट करावा. वारी चुको न देह रे पंढरीचा वारकरी. देवा तुझ्या पंढरीचा वारकरी देवा. आयुष्यात काही मागितलं असतं तरी दिलं असतं देवा, पण एवढं मोठं पाप माझ्याकडनं नव्हतं करून घ्यायला पाहिजे देवा. त्या वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रुधारा आल्यात आणि तो वारकरी आपला भाव त्या देवापुढं प्रकट करतो. वारकरी म्हणतो, तुळशी माडई श्वासाची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासावी स्वरूपा, दाम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, माय बापा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, माय बापा
चुकलं असल देवा, पण ऐक देवा, वारीच्या वेळेस घरात आहे देवा, कसं वाटतंय? घरातच कारावास सोसलन रात्रंदिस, तुझा मानोनिया कौल नाही ओलांडलीस. गोड लागन शिवार, गोड लागणार शेत, चंद्रभागेच्या तीराची अम्मा बोलावते रेत. तुझ्या नामाविन काही नसे ठाव विठ्ठला, जीव झाला कासावी स्वरूपा, दामी विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, माय बापा विठ्ठला. देवा सर्व घेतलं असतं, पण देवा वारकऱ्याची वारी घेतली नसती. असा तो वारकरी आहे, असा तो भगवत भक्त आहे. आणि असा भगवत भक्त जगद्गुरु तुकोबराय भगवंता पुढं जाऊन ज्या वेळेस उभे राहतात आणि भगवंता पुढं नतमस्तक होताना देवाला म्हणतात, देवा तुझ्या आशीर्वादानं माझ्याकडे सर्व आहे. पण त्यावेळेस भगवंतानं विटेवरनं खाली उतरावं आणि जगद्गुरु तुकोबरांच्या पायावर मिठी मारावी. तुकोबरांना म्हणावं, तुकोबराय तुम्ही स्वतः म्हणतात ना, तुका म्हणे आम्ही देवा होनी बळी. पण तुकोबराय तुमची भक्ती बघून कुठेतरी मलाही असं वाटतंय की तुमच्या या भक्तीच्या ऋणातून उतराई व्हावं. म्हणून माझी प्रतिज्ञा आहे, माझा आग्रह आहे, माझी विनंती आहे, माझी प्रार्थना आहे, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. तुकोबराय म्हणतात, देवा आमची ती परंपरा नाही, सवय नाही, गरज नाही, आम्ही मागणार नाही. पण देवाचा आग्रह आहे, नित्यानं आग्रह आहे, मागत नाही. शेवटी भगवान परमात्मा मागण्याची आस पाहे मुखाकडे, तरी तुकोबराय मागत नाही. शेवटी भगवंताच्या चेहऱ्याचे हावभाव जगद्गुरु तुकोबरायांनी बघितले आणि शेवटी तुकोबराय म्हणले, देवा तुमची इच्छा आहे आणि तुमचं समाधान व्हावं म्हणून मागतो. पण वचन आहे देवा, जेवढं मागतो तेवढंच द्यायचं. देवा असं म्हणायचं नाही, तुकोबराय तेवढं सोडून काहीतरी मागा तर मी तुमच्याकडे मागतो. भगवान परमात्मा म्हणले, तुकोबराय मागाल ते द्यायला तयार आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा माझ्या आयुष्याचं जीवनाचं सार्थक जर कोणामुळे झालं असेल ना, तर त्या संतांमुळे झालेलं आहे. देवा हे जीवन ज्यांच्यामुळे आहे ना आणि ज्यांच्यामुळे मी जगतोय ना, देवा त्या संतांची संगती मला घडू दे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जिने तुका म्हणे दिने, 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 तुका म्हणे दिने. भले संता संकष्टनी, भले संता संकष्टनी आईचे आव रथमान, आईचे आव रथमान.
संत संगष्टने. आणि खरं सांगू का, तुकोबारांच्या शब्दाप्रमाणे ऐसे आवडते म्हणा. देवा एवढंच आवडतं. देवा द्यायचं असेल ना मग एकच दे. काय दे? तुका म्हणे जिने भले. देवा ज्यांच्या संगतीत राहून जीवन घालवून माझं भलं होणार आहे ना, त्या संतांची संगती मला दे. भले संत संगष्टने, संतांची संगती. मग तुकोबार आहे, तुमच्या आयुष्यात संतांची संगती नाही का? आहे ना देवा. आहे म्हणून तर इथपर्यंत आलो. मग आहे तरी मागतात. देवा सदैव संतांची संगती माझ्याजवळ असू दे. ऐसे आवडते म्हणा. देवा पुरवावी वास. कुठल्या देवाला सांगतात? विठोबा रखुमार. भले संत संगष्टने, संतांची संगती दे. संतांच्या संगतीत काय होत असतं? तुमच्या या 4 गावांमध्ये कोणाकडं परीस आहे का? हो परीस नाही आहे का? मला वाटलं, म्हटलं आज भेटलं तर मी आमच्या ऋषीदादाला म्हणलं होतं तेवढं बॅगेत घे म्हटलं. फक्त ज्या माणसानं हात वरती करा तेवढं लक्षात राहू दे. पाकिट नाही दिलं तरी चालतंय पण परीस द्या बुवा तेवढा. आहे का? नाही. बरं जाऊ द्या. परीस नाही. परिसाचा गुणधर्म काय हे माहिती का तुम्हाला? काय गुणधर्म आहे? माहिती दे. ते पण माहिती नाही का? परिसाचे अंगी लोले सोने, परिसाचे अंगी लोले सोने, परिसाचे अंगी लोले सोने, परिसाचे भूषणे श्रीमंतासी, दयाचे भूषणे श्रीमंतासी, दयाचे भूषणे श्रीमंतासी, चंदनाच्या संगे पालकसी लारे, चंदनाच्या संगे पालकसी लारे. जी अशी भारदस्त आणि सर्व रोगांवर काम करणारी वनस्पती असली ना, तिला किती लपून ठेवा, शेवटी ती चमकल्याशिवाय राहत. तसंच आमचं बाबांचं कुठेतरी. बरं का? ऐका, परिसाचा गुणधर्म काय? लोखंडाला काय करतंय? बोला पटकन, काय करतंय? ऐका, परिसाचा गुणधर्म आहे लोखंडाला सोनं करताय. चांगलं आहे. परिसाचा गुणधर्म आहे लोखंडाला सोनं करताय. पण परिसापेक्षाही श्रेष्ठ आमचे संत आहेत. कारण संत फक्त लोखंडाला सोनं करत नाही, परिसाला लोखंडाला सोनं करता येतं, पण परिसाला लोखंडाला परीस करता येत नाही. पण आमचे संत जीवाला संत केल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत संगष्टने, तुका म्हणे जिने भले. देवा माझं भलं याच्यात आहे की संतांची संगती दे. पण ती संतांची संगती कशी पाहिजे? न हो अंग संग तुटी. देवा त्याचा अंग संग तुटायला नको. म्हणजे कधीही संतांपासून मी लांब जायला. खरं सांगू का, तुम्हाला प्रेम करायचं असेल ना तर संतांवर करा. मित्र बनवायचं असेल ना तर संतांना बनवा. तुमच्या आयुष्यात आदर्श बनवायचं असेल ना तर संतांना बनवा. मारुती राय समोर मारुतीरायांची निष्ठा काय सांगायची? निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून आहे. ऐका, निष्ठा काय असते मारुतीरायांकडनं शिका. मारुतीरायाची जर छाती फाडली तर मध्ये कोण दिसतंय? हो, भगवान श्री रामचंद्र प्रभून सीतामाईचं दर्शन होत आहे. ऐका, मारुतीरायाच्या दरबारात आहोत. शपथ घेऊन सांगतो आज तुम्हाला,
मारुती रायाची छाती फाडली तर भगवान रामाचं आणि सीतामाईचं दर्शन होतंय, तसं वारकऱ्याची जर छाती फाडली ना तर मध्ये फक्त जगद्गुरु तुकोबाराने माऊली ज्ञानोबाराचं दर्शन झालं पाहिजे, एवढी श्रद्धा त्याच्यावर असली पाहिजे. सांगू, मी 5वीला होतो दादा जेव्हापासून कीर्तन करतोय. महाराज माझं पहिलं कीर्तन कुठं झालं मला चांगलं आठवतंय. 18 वर्षानंतर कीर्तन कुठं झालं तेही आठवतंय. 21 वर्षानंतर कीर्तन कुठं झालं तेही आठवतंय. लग्नानंतर पहिलं कीर्तन कुठं झालं तेही आठवतंय. पण माझं शेवटचं कीर्तन कुठल्या गावात आहे मला माहिती नाही. म्हणून रोज पेटा बांधताना फक्त माऊली ज्ञानोबारायांच्या चरण एवढीच प्रार्थना असते, देवा काहीच करू नको. कीर्तनातून फक्त एकाही माणसाच्या मनावर परिवर्तन झालं आणि तो माणूस इथून कीर्तन संपल्यावर, सप्ताह संपल्यावर इथून थेट निघाला आणि त्यानं आळंदी गाठली, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, बस एवढंच होऊ दे. कारण कीर्तन हे मनोरंजनाकरता नाही, कीर्तन हे परिवर्तनाकरता आहे आणि तो भाग आमच्याकरता महत्त्वाचा आहे. म्हणून मित्र बनवायचं असेल तर कोणाला बनवा, बोला बोला बोला, कोणाला बनवा. मग तरुणाईनं विचारलं मला, महाराज म्हणे महाराज जर आम्ही संतांना आमचं मित्र बनवलं तर काय होईल? काय होईल सांगू? एका वाक्यात सांगतो, सेवा संपतो, वेळ संपुष्टात आलेली माझी. एका वाक्यात सांगतो, संतांना जर आपलं मित्र बनवलं तर काय होईल? तुमच्या भाषेत आणि तुमच्या वाक्यातनं, तुमच्या गाण्यात सांगतो. हे तरुणाई करताय, तुम्ही लक्ष देऊ नका, फक्त तुमच्या भाषेत काय होईल संतांना मित्र बनवल्यानंतर? ऐका, कोणीच आत्महत्या करणार नाही, फक्त मित्र संतांसारखा पाहिजे. आणि संतांसारखा मित्र माझ्या आयुष्यात येऊ दे देवा, एवढंच मला आवडतं. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ज्ञानेश्वर माऊली मनराज माऊली माला ज्ञानेश्वर माऊली मनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. उठू नका, 2 मिनिटं बसा, सूचना होईल त्याच्यानंतर जा. देववसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. यथामती यथावकाश माऊली ज्ञानोबारांनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ओघाओघामध्ये तुमचे 5 मिनिटं मी जास्त घेतले, त्याबद्दल क्षमा असावी. पुनश्च एकदा सर्व टाळकरी वृंद, संत महंत, ज्येष्ठ वारकरी, अनुयायी या ठिकाणी आहेत. सर्वांचे नाव मला माहिती नाही, पण सर्वांचं प्रेम माझ्या ठिकाणी आहे. सर्वांविषयी श्रद्धा मनात बाळगतो, सर्वांना नतमस्तक होतो, त्रिवार अभिवादन करतो. दोघंही मृदुंगाचार्य, एकापेक्षा एक वाजवणार आहेत. या सर्वांकरता परत एकदा जोरदार टाळी वाजवा. सांगू का, तुमच्याकडे लोक मरतात का? हो मरतात का? लोक माणूस मेल्यानंतर त्याला स्मशानात पोहोचण्याकरता किती लोक लागतात? किती? मडकेवाला नसतो का तुमच्याकडे? 5. तसं कीर्तनकाराला 2 तास नेण्याकरता उत्कृष्ट टाळकरी वैष्णव गुणीजन लाभतात. म्हणून आपल्या गावाचं भाग्य, मत भाग्य मारुतीरायाच्या दरबारामध्ये एकापेक्षा एक गुणीजन वैष्णव या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघंही मृदुंगाचार्य असतील, आमचे आळंदीकर गुरुबंधू असतील, इकडं आमचे दादा असतील. दादा लग्न झालंय? कृष्ण झालंय लग्न झालं, बरं आहे. नाही तर मारुतीरायाला मी 2 सांगणार होतो गाड्या. गोड असं दादाचं वाजू नये, दादाचं गोड वाजू नये. लग्नातलेच कपडे कपडे लग्नातलीच येते. हा तेच मी म्हणतोय, घोड्यावरनं डायरेक्ट इकडंच आलेलं दिसतंय बा. म्हणून ऐका, गोड असं दादाचं वाजू नये. चित्रीकरण करता आमचे दादा आहे, सुंदर अशी माझ्या दादाची साऊंड आहे. दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. आणि ऐका, एवढा भला मोठा मंडप ज्या माणसानं दिलेला आहे त्या दिलदार माणसाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. होणार बाबा, तुम्हाला काय माहिती हो? अहो हे मंडपवाला माणूस दुसऱ्या गावाचा आहे, पण एवढं दिलदार आहे. मंडप दुसऱ्या गावाचा आहे, ती आलं 8 दिवसाकरता आहे, पण इथले आमच्या तरुण मित्रमंडळासोबत गावात वर्गणी मागत फिरतं. एवढं सहकार्य त्यांना करतं. असा मंडपवाला कुठं भेटणार नाही. म्हणून दादा, मंडपाला दादा तुझा 1 मंडप एवढा मोठा असेल, 4 होऊ दे, 4 असेल 10 होऊ दे. भगवान इन सबका भला करना, बस सुरुवात मुझसे करना. एवढंच देवाला मी म्हणेल, बाकी काही नाही. पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे आभार. जेवढे पुरुष कीर्तना करता आले देव, महिला मंडळ देव्या, जे घरी बसून ऐकत असतील ते महादेव, आणि जे झोपून गेले ते भद्रा मारुती, या सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्रपणे अभिवादन करतो. सुमित दादाला नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय बोलिले करो वेणे